नमस्कार. विदेहनंदिनी सीता जानकी खूपच मधुर कथा आहे. ती अशोकवनामध्ये होती, राक्षसिणींच्या पहाऱ्यामध्ये होती आणि तिकडे युद्ध सुरू होतं, घनघोर युद्ध सुरू होतं सीतामाईच्या मुक्ततेसाठी. राम आणि रावणाचं, सत्य आणि असत्याचं, धर्म आणि अधर्माचं. त्याच्यामध्ये लक्ष्मणाच्या हातून मेघनाथाचा वध झाला. इंद्रजित म्हणजेच मेघनाथ, रावणाचा लाडका पुत्र, प्रचंड पराक्रमी शूर, त्याचा वध झाला. ही वार्ता त्याच्या आईला कळली. त्याची आई होती पतिव्रता मंदोदरी, परमबुद्धिमान, तितकी चाणाक्ष, धर्मप्रिय, न्यायप्रिय, नीतिप्रिय असं वर्णन आहे तिचं. तिला ही जेव्हा गोष्ट कळली तेव्हा ती स्वतःचं दुःखाने भान विसरली. विवेक तिचा सरला. पुत्र शोकाने ती व्याकुळ झालेली माता सती जानकीला धडा शिकवावा, तिला शाप द्यावा, तिला शिक्षा करावी, तिच्यामुळे हे सगळं झालंय, सगळं आपलं वाटोळं झालेलं आहे, अशा भूमिकेतून धावत धावत अशोकवनात निघालेली आहे. संतप्त शोकमग्न झालेली मंदोदरी. त्यावेळी तिथे विभीषणाची पत्नी होती. विभीषण जरी गेला होता रामाकडे, ती विभीषण पत्नी होती. तिला ही वार्ता कळली. ती धावत धावत अशोकवनामध्ये सीतेकडे आली की हे विदेहनंदिनी, पतिव्रता असलेली माझी मोठी जाऊ मंदोदरी पुत्राच्या मृत्यूमुळे प्रचंड शोकमग्न झालेली आहे आणि ती आक्रोश करत, नेत्रांमधून तिच्या क्रोधाच्या अग्नी सुटतायत. ती तुला शिवाशाप देण्यासाठी इथे येत आहे. सावध हो. कधीही तिला मी असं रागावलेलं, चिडलेलं, क्रोधिष्ठ झालेलं पाहिलेलं नाहीये. ती मधुर भाषिणी आहे, सुसंस्कृत आहे, तिचे विचारही खूप छान आहेत, धर्मशील आहे ती. परंतु तिचा आता तोल ढळलेला आहे आणि तिच्या पुत्राच्या शोकामुळे व्यग्र झालेली ती तुला त्रास देण्यासाठी आता येत आहे. कुठल्या क्षणी ती येईल, तू सावध राहा. तेवढ्या जानकीने बघितलं की आली मंदोदरीच्या डोळ्यातून अशी आग ओकत होती, चिडलेली होती, क्रोधिष्ठ झाली होती. जानकीने क्षणाचाही वेळ न घालवता तिच्याकडे लोटांगण घातलं, तिला नमस्कार केला, काष्ठवत दंडवत घातला. म्हटले, हे माते, हे आई, तू क्षमा कर माझ्या पुत्राला, ज्याने तुझ्या पुत्राचा वध केलेला आहे. हे माते, तुझ्या पुत्राचा वध झालेला आहे, तो माझ्या पुत्राने केलेला आहे हे मला माहिती आहे. परंतु हे माते, त्या पुत्राला तू क्षमा कर. याचं कारण तुला माहिती आहे का? तुझा पुत्र अधर्माच्या बाजूने लढत होता आणि माझा पुत्र धर्माच्या बाजूने लढत होता. आणि कधी धर्माचा विजय व्हायला पाहिजे, ह्या जगाचं कल्याण व्हायला पाहिजे असेल तर विजय हा धर्माचा व्हायला पाहिजे. तर माझा पुत्र धर्माची लढाई करता करता अधर्माच्या बाजूने लढणाऱ्या तुझ्या पुत्रावर त्यांनी विजय मिळवला, तेव्हा धर्माचा विजय आहे. तरी तुझं दुःख मी समजू शकते. हे माते, तू क्षमा कर. जी काही शिक्षा द्यायची आहे, जे काही शाप द्यायचे आहे, ते शाप, ती शिक्षा तुझ्या ह्या लेकीला दे, मला दे, माझ्या पुत्राला देऊ नकोस. लक्ष्मणाची काही चूक नाहीये माते, मला कळतंय तुझा पुत्र गेलेला आहे, मला दुःख आहे त्याचं. परंतु त्याची चूक आहे, तो अधर्माच्या बाजूने लढत होता आणि जो अधर्माच्या बाजूने लढतो त्याचा विनाश अटळ असतो. हे बुद्धिमान असलेले माते, तुला सगळं माहिती आहे, तर तुझ्या लेकीला तू क्षमा कर. हे ऐकता 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 भानावर आली मंदोदरी. ती दुःख आवर्त घेतलं, तिच्या लक्षात सत्य गोष्ट सगळी आली. तिने मिठीमध्ये घेतलं जानकीला. म्हटली, हे बालिके, खरंच मला आज मुलगी मिळाली. माझं मन तृप्त झालंय तुझ्या तोंडून आई हा शब्द ऐकून. माझा लाडका पुत्र निघून गेलाय. त्याच्या आधीच माझा दुसरा पुत्र सुद्धा, अक्षय, त्याला मारलं हनुमंतांना. माझा दुसरा पुत्र आज लक्ष्मणाच्या हातून मृत्यू पावला. मी शोकमग्न झाली आणि खरोखर तुला शाप देण्यासाठी मी ते आली होते. सगळ्याला मी तुलाच जबाबदार धरलं होतं. परंतु तू मला आई हाक मारलेली आहेस, माता हाक मारलेली आहेस, तू आता माझी लेक आहेस. खरंय, माझा पुत्र अधर्माच्या बाजूने लढत होता आणि अधर्माचा पराजय होणं हे 100% नक्की आहे. त्यामुळे अधर्माचा पराभव झाला असला तरी सुद्धा, माझा पुत्र गेला असला तरी सुद्धा, तो जाता जाता मला तुझ्या रूपाने एक पुत्री, एक लेक, एक धर्मशील कन्या देऊन गेलेला आहे. तेव्हा मला दुःखामध्ये सुद्धा सुख आहे की माझा लेक गेला, मला पुत्री मिळाली, कन्या मिळाली.
अशा रीतीने सती जानकी येईल आणि सती पतिव्रता मंदोदरी यांचं मिलन झालेलं आहे. खरं तर मंदोदरी ही पतिव्रता होती, सती होती. तिच्या शापाला त्याच्यामुळे किंमत होती, तिच्या शापामुळे नुकसान होऊ शकलं असतं. तथापि जानकी ही महान सती पतिव्रता होती, तीही शाप देऊ शकली असती. परंतु हे सगळं न करता मृदू भाषेच्या जोरावर जानकीने ही एक प्रकारची लढाई जिंकली. मृदू बोलण्याचे परिणाम किती सुरेख असतात, मात्र त्याच्यामध्ये धर्मच जिंकला गेला पाहिजे याचं भान नक्की असायला हवं. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ.